त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिले षटक ज्युनियर प्रेम भोईर देखील या टीममध्ये. ज्युनियर प्रेम आता गोलंदाजी करताना दिसेल. आणि मग अशी चर्चा होती ज्यावेळेला उंबारली संघाचे खंदे फलंदाज प्रेम आमच्याबरोबर मुख्य व्यासपीठावर होते की पण पाहतोय जे उपलब्ध खेळाडू आहेत त्यांना घेऊन यंगस्टरला सातत्याने संधी त्यांनी दिली. आणि कालच याच दोन टीमच्या दरम्यान मला वाटते देसाईमध्ये सामना रंगला. तिथे मात्र 60 धावा करून देखील त्यांचा संघ पराभूत झाला. परंतु आज दिवस वेगळा आहे, स्पर्धा वेगळी आहे, ग्राउंड वेगळं आहे, वेळ वेगळी आहे. आज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांकडून झाला पाहिजे. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा. अंपायरचा इशारा. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खूपच चांगला ड्राईव्ह इथे करत असताना बॉल चालला 2 टप्पे घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने. कव्हर्स बाउंड्री लाईन फोडली आणि पहिल्या बॉलवर येतोय पहिला चौकार. खूपच चांगला ड्राईव्ह इथे केला होता इनफिल्डच्या वरून. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये सर्वोत्तम फटका इथे सजवत असताना 4 धावा स्वतःच्या खात्यामध्ये इथे मिळवतोय फलंदाज चिन्मय पाटील. सूरज भोईर नॉन स्ट्रायकिंग एंडला. प्रेमचा हा बॉल ऑन साइडला स्विंग केला. चांगलाच बॉल चाललाय काऊ कॉर्नर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न तिथे होता क्षेत्ररक्षक साहिलचा. साहिलने नक्कीच आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात. पडद्याला जर बॉल लागला तर चौकार आहे, लक्षात घ्या. आणि जिथे बरोबर समोरच्या दिशेला जिथे पडदा नाहीये तिथे लाईन आहे. त्यामुळे पडद्याला बॉल वर लागला खाली लागला बाउंड्री मिळेल, मग तो षटकार किंवा चौकार. बाउंड्रीचा अर्थ तोच होतो. टीमची धावसंख्या 3 धावा ऍड. टीमची धावसंख्या 7. प्रेम ज्युनियर चांगली रिदम आहे. ओव्हर पिच बॉल होता. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. परत एक वेळा फिल्डर धावतोय. चांगली फिल्डिंग साहिल कडून. 2 धावा नाही थांबू शकणार. खातं उघडलंय सूरज भोईरचं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. पहिलं षटक अतिशय चांगलंच आयोजन करण्यात आलंय आई गावदेवी चषक घेसरचं. आणि आज स्पर्धेचा आणखीन एक महत्वाचा दिवस. चर्चा आहे आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित या आई गावदेवी चषकाची. 48 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. 12 टीम रोज खेळत आहेत. दर्जेदार असं आयोजन. ओव्हर पिच बॉल होता. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील सूरज भोईरच्या बॅटमधून. पहिला चौकार. पद्धतीने टीमची धावसंख्या 13 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये सागाव टीमने नक्कीच धावसंख्येला चांगला आकार दिलाय. खोलवर टप्प्याचा बॉल होता. आता विकेट कीपरने चूक केली. डॉट बॉल ऑलमोस्ट होता परंतु विकेट कीपर कडून होते चूक. अंपायरचा इशारा. बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा 4. एक्स्ट्रा धावा मिळताना दिसतात. टीमची धावसंख्या 17. खराब विकेट कीपिंग. बॉल सुटला निसटला आणि सरळ गेला विकेट कीपरच्या मागे. लॉंग स्टॉप रिजन मध्ये निराश आहे कर्णधार. 4 धावा मिळतील. धावा झाल्या 17. सागाव टीम सतरा धावा. परत एक वेळा खोलवर टप्प्याचा बॉल होता. चांगला अँगल करत बॉल टाकला होता प्रेम ज्युनियरने. पहिले षटक संपले. पॉवर प्ले मध्ये टीम सागावने बिनबाद 17 धावा केल्यात.
चांगली फलंदाजी केली आहे चिन्मय पाटील आणि सूरज भोईरने. दोघांनी नक्कीच पहिल्याच ओव्हरमध्ये धडाक्यात बॅटिंग केली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा कंप्लीट केल्यात पॉवर प्लेच्या दरम्यान. प्रिव्हियस ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग झाली त्याची झलक सध्या तुम्ही पाहताय ओमसा MTC वर. पहिल्या ओव्हरसाठी 4 मिनिटाचा वेळ घेतलाय. लक्षात घ्या टीम उंबारली. चांगली फिल्डिंग साहिलची पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. जे क्षणचित्र सध्या तुम्ही पाहताय तेवढेच दर्जेदार फटके सजवण्यात आले. पहिला चौकार होता सूरजच्या बॅटमधून ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. पहिले षटक संपले. 17 धावा फलकावर लागल्यात आणि आता गोलंदाजीसाठी सोमनाथ भोईर एक्सपिरियन्स होल्डर अनुभवी खेळाडू या टीमचा. पहिलाच बॉल राऊंड ऑफ ऍक्शन आहे. लसित मलिंगा स्टाईलने नेहमीच गोलंदाजी करत असताना आपण पाहिले सोमनाथ भोईर यांना आणि तोच अनुभव पणाला लावताना आज ते इथे दिसतील. आणि त्याच्यामध्ये पहिला चेंडू मात्र बरोबर टप्प्यावर टाकला. खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला चिन्मय पाटीलच्या बॅटमधून. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 18. सूरज भोईर आता स्ट्राइकिंग इन लाईन. शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन बॅकवर्ड ऑफ पॉइंट गलीच्या दरम्यान एक फिल्डर आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग पॉइंट लाईक फिल्डर ठेवलाय 38 सर्कलच्या आतमध्ये. मागे जर तुम्ही एक नजर टाकली तर विकेट किपरच्या मागे बरोबर छत्री अम्ब्रेला फिल्डिंग सजवण्यात आली आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय. डीप मध्ये लॉंग ऑन ठेवलाय. डीप मध्ये मिड विकेट. बॅकफुटला जात असताना पॉइंट मधून काढलाय बॉल. सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गली आणि पॉइंटचा फिल्डर होता. खूप चांगला कट शॉट. धावा मिळतील 4. येतोय चौकार. दीपक स्क्वेअर कट इथे सजवलाय फलंदाज सूरज भोईरने. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने ज्या पद्धतीने हा स्क्वेअर कट गली आणि बॅकवर्ड पॉइंटच्या गॅपमधून त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आणि आता इथे पहिला धक्का बसताना दिसेल. सोमनाथने हा पहिला धक्का दिलाय. फलंदाज सूरज भोईर आउट होतोय. सागाव टीम 22-1. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच आई गावदेवी चषक 2024-25 मध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ घेसरच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. आणि पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये 48 संघ सहभागी झाले. दररोज 12 टीम या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. आज या स्पर्धेचा 3रा दिवस तुम्ही अनुभवताय. जिथे पहिला सामना संपलाय दुसऱ्या मॅचला सुरुवात झाली आहे. ओ इनफिल्डच्या वरून खूपच चांगला फटका ते सजवलाय. बॉल पाठवला सरळ कवच बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. आल्या आल्या फलंदाज रोहितच्या बॅटमधून सुपरहिट फटका. चौकार. बॉल होता खूपच चांगला. ड्राईव्ह इथे केला होता. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. बॉलला पाठवलं कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळत असताना इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. चांगला फटका इथे सजवलाय रोहितने. स्वीप करत असताना बॉल चालला आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 4 धावा मिळतील. आउटफील्ड फास्ट आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार रोहितच्या बॅटमधून येतोय. टीमची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने आता स्कोर बोर्डवर 30.
चांगली बॅटिंग रोहिताला नावाप्रमाणे सुपर हिट सध्या तो ठरताना दिसतोय. खूपच चांगली बॅटिंग करतोय. इनसाइड आउट पहिले कव्हर्सला चौकार मारला, त्याच्यानंतर स्वीप केला, स्क्वेअर लेगला चौकार. हलक्या हाताने पुश करा खुश राहा, सिंगल इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना दिसेल रोहित. फिल्डर येतोय तोपर्यंत 2 धावा ऍड होतील रोहितच्या खात्यामध्ये. 3 बॉलमध्ये रोहितने 10 धावा वसूल केल्या. 2 ओव्हरचा पॉवर प्ले संपलाय. सागाव टीमने 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये 16ची सरासरी राखली आणि धावा केलेल्या आहेत 32. टू 32 धावा स्कोर बोर्डवर आलेल्या आहेत. पॉवर प्ले संपला आणि पॉवर प्ले मध्ये तुफानी फटकेबाजी. सोमनाथ यांच्या ओव्हरमध्ये 15 आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या. 2 ओव्हरमध्ये 32 धावा केल्या सागाव टीमने. पलटवार करावा लागेल उंबारली टीमला. या मॅच मध्ये थोडासा दबाव बनवावा लागेल सागावच्या फलंदाजांवर. आणि चिन्मय मागच्या हंगामामध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती. त्याचा स्टान्स सर्व काही सांगून जातो. खूप चांगला क्रिकेटर आहे आणि खूप चांगलं क्रिकेट खेळत आलाय. ओ बॅटचा स्विंग चांगला आहे. 6 धावा नक्की देऊन जाईल हा फटका. ऑन साइडला बॉलला फेकलंय वाईडिश लॉंग ऑनच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. ओ काय तडाका होता बॅटचा. चिन्मय पाटील मी मगाशी देखील म्हटलं होतं यंदाच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आणि या वर्षी त्याने नक्कीच SSCC ट्रॉफी म्हणजे स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकले KDMCच्या क्रीडांगणावर. त्याच्यामुळे हा नक्कीच महत्वपूर्ण खेळाडू आहे आणि त्याचा स्टान्स नेहमी सर्व काही सांगून जातो. त्याच्याकडे असलेली कुवत क्षमता, धम्मक फलंदाजीचा क्लास इथे दिसतो. आणि तेवढाच दर्जेदार लेदर क्रिकेट देखील तो खेळत असतो. चिन्मय पाटील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 38-38. एक फलंदाज बाद. ओ यावेळेला प्लेड ऑन झाला. बॅटची आतमधली कडा, यष्ट्यांचा वेध आणि ते जास्त स्तुती झाली असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु शेवटी गोलंदाजाला याचं क्रेडिट जातं. प्रेमने बरोबर टप्प्यावर बॉल टाकला आणि फलंदाज बाद. देखील नक्कीच चांगलं लेदर क्रिकेट खेळतोय आणि नक्कीच या खेळाडूंनी ते क्रिकेट खेळावं. आपल्या गावाचं नाव तर तुम्ही नेहमीच चर्चेमध्ये आणता, परंतु ज्यावेळेला तुम्ही वरच्या लेवलचं लेदर क्रिकेट खेळता त्यावेळेला चर्चा तुमच्या नावाची होते. प्रेम ज्युनियर ती झलक, ती रिदम त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे. अंडर 16 हा खेळाडू म्हणजे 16व्या वर्षात जर तुम्ही तुमच्या गावाच्या टीमचं प्रतिनिधित्व करत असाल, अंडर 16, अंडर 19, अंडर 18चं क्रिकेट चांगलं खेळत असाल तर नक्कीच तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. परंतु टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच लेदर बॉल क्रिकेटला जास्त प्रेफरन्स तुम्ही दिला पाहिजे तुमच्या आयुष्यात.
जे नाव सध्या प्रेम देवकरने कमवलं तेच नाव रवींद्र संते भारतीय डिसेबल टीममध्ये या कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये आहे. आणि त्याचमुळे लेदर क्रिकेटर भरपूर चांगले या कल्याण डोंबिवली क्रिकेटमधून येत आहेत, ग्रामीण क्रिकेटमधून येत आहेत. ओ चांगला बॉल, ही रिदम आहे. हा बॉल पहा, खांद्याचा खूप चांगला वापर करत असताना प्रेम ज्युनियर चांगल्या टप्प्यावर ओमसाई MTC तेवढंच दर्जेदार टेलिकास्ट बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करत असताना प्रेम ज्युनियर कमबॅक केलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 आले, या ओव्हरमध्ये आता शांत ठेवलाय. 19 धावा त्याने आतापर्यंत त्याच्या स्पेलमध्ये खर्च केलेले आहेत. एक षटकार आला पहिल्या बॉलवर, त्याच्यानंतर 2 बॅक टू बॅक डॉट बॉल, 1 विकेट. प्रेम ज्युनियर रितेशसाठी चांगला बॉल बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने फक्त पुश केलाय. सिंगल इथे मिळेल. रितेशचं खातं उघडलं या सिंगलच्या द्वारे. टीमची धावसंख्या 39-39. धावा झाल्यात. ड्राईव्ह खूप चांगला आहे, ऑफ ड्राईव्ह केलाय डीप मध्ये, लॉंग ऑफला फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळेल. रोहित देखील आता सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. त्याचं कारण आहे विकेटचा दबाव आहे. चिन्मय आउट झालाय आणि या ओव्हरमध्ये पलटवार केलाय टीम गावदेवी उंबारलीने. उंबारली देखील तेवढाच मातबर संघ आहे, परंतु आपण पाहतोय काही खेळाडू उपलब्ध नाहीयेत. जे यंगस्टर आहेत त्यांना घेऊन प्रेमने एक संघ बांधलाय आणि त्याच्यानंतर देखील ते सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एंट्री करतायत, चांगलं क्रिकेट खेळतायत. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या ओव्हरचा. रिदम चुकली, रनअप चुकला. डेड बॉलचा इशारा पंचांकडून येईल. प्रसाद सहस्त्रबुद्धे पंचांच्या भूमिकेमध्ये. अरविंद पाटील हे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये ऑनफिल्ड अंपायर म्हणून काम पाहतायत. स्ट्रायकर एंडला, बॉलर एंडला पंच बनून प्रसाद सहस्त्रबुद्धे काम पाहत आहे. टीमची धावसंख्या 40. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. परफेक्ट यॉर्कर, सन्मान इथे दिलाय. खांद्याचा चांगला वापर. ओव्हरची होते समाप्ती. ड्रिंक्स ब्रेक आता मैदानामध्ये होईल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40-2 टीम सागाव. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. ड्रिंक्स ब्रेक नंतर परत एक वेळा खेळायला सुरुवात होईल. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आकाश भोईर, गोरख मांगरोळकर, आदेश भोईर, आशिष भोईर आणि संपूर्ण आई गावदेवी टीम ज्यांनी स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे.
आई गावदेवी चषकाचं आयोजन पहिल्यांदाच आपण पाहतोय. 48 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यात. रोज 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. 40 धावा झाल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. गोलंदाजीसाठी प्रेम सिनियर आता गोलंदाजी करताना दिसेल. प्रेम भोईर, पहिलाच बॉल प्रेमचा खूपच वेगवान होता. इथे कुठेतरी स्वीप शॉटचा प्रयत्न होता शेवटच्या क्षणाला. इथे मात्र वेगाने बॉल टाकलाय गोलंदाज प्रेमने. बीट केले पूर्णपणे फलंदाजाला. रोहितने सुरुवात चांगली केली होती बॅटिंगची. इनसाइड आउट कव्हर्सला त्याच्या बॅटमधून चौकाराने त्याने सुरुवात केली होती, परंतु आता कुठेतरी दबाव बनलाय 6 गाव्या टीमवर, कारण धावा झाल्या 40. बॉल शिल्लक आहेत आता पहिल्या सत्रातले 11. दुसरा बॉल परफेक्ट यॉर्कर मागे चाललाय. या धावा थांबवाव्या लागतील गावदेवी उंबारली टीमला. बॉल जाईल सरळ फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यानंतर होणारा सामना, पहिल्या मॅचचा विजेता संघ दिवा आणि त्यानंतर या मॅच मधून जो संघ जिंकेल तो 4 ओव्हरचा सामना खेळताना दिसेल. बॉल हवेत आहे. बॅटची कडा घेतली आहे. फिल्डर येतोय. विकेट किपर खाली, फलंदाज बाद. त्याच्यामुळे दिवा टीम कुठे जाऊ नका आणि गेला असेल तर लगेच या, कारण या मॅच नंतर लगेचच तुमचा सामना खेळवला जाईल. दुसऱ्या फेरीतला तो 4 ओव्हरचा सामना असेल. मगाशी देखील याची अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे. येस डीजे. पहिल्याच मॅचला सूचना केलेल्या आहेत. पहिल्या मॅचचा विजेता आणि दुसऱ्या मॅचचा विजेता म्हणजे दिवा संघाने पहिला सामना जिंकलाय. पहिली मॅच सुरू झाली तेव्हाच आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि यातून विजेता संघ सेकंड राऊंडची लगेच मॅच होईल. त्यानंतर मॅच होईल ती उत्तर शिव आणि निर्जे. त्यामुळे त्याही दोन्ही टीमने रिपोर्टिंग करायचं. मात्र सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच लगेच होईल हे लक्षात घ्या. यातून विजेता संघ आणि दिवा संघ. 4 ओव्हरचा तो सामना असेल. 44 धावा झाल्यात. या मॅच मध्ये नक्कीच पलटवार गेलाय प्रेम भोईरने. प्रेम ज्युनियर, प्रेम सिनियर चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता. विकेट किपरने सूर मारला. बॉल थांबवला. 1 धाव मिळताना दिसेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 45. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू असताना पहिल्या 2 ओव्हर मध्ये 32 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर परत एक वेळा ट्रॅकवर आलाय पूर्णपणे संघ गावदेवी उंबारली. 6 गावच्या विरुद्ध खेळत असताना 45 लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 4. परत एक वेळा यॉर्करचा प्रयत्न. अपील सगळ्यांनी केली, परंतु प्रेमला माहिती आहे बॉल कुठे लागलाय, कुठून गेलाय. पडल्यानंतर त्याच्यामुळे प्रेमने लगेच सांगितलं अपील करू नका. ही चांगली खेळाडू वृत्ती. आणि हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर ओमसा एमटीसीच्या माध्यमातून खूपच चांगलं टेलिकास्ट. धावा झाल्यात 45. आई बॉल चांगल्या टप्प्यावर फुलर लेनचा बॉल होता. उलटा खेळण्याचा प्रयत्न. स्विच इट. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा झाल्यात. टीम सागाव म्हणजेच पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 आल्या. त्याच्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा स्कोर बोर्डवर आलेल्या आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 46-46. चार ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा झाल्या स्कोर बोर्डवर 46. लास्ट ओव्हर.
आशुतोष आलाय लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. आणि काल देखील हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळले देसाईमध्ये. तर हे दोन संघ सातत्याने एकमेकांच्या विरोधात खेळतात. परत आय थिंक 9 तारखेला निळजेच्या ग्राउंडवर यांची मॅच असेल. पहिलाच बॉल फुलर लेनचा सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आणि कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये आपण पाहतो सर्वच्या सर्व टीमच्या ड्रॉ केले जातात, चिठ्ठ्या उडतात. त्याच्यामुळे अनेक वेळेला हे संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असतात. परंतु कालच पराभूत केलंय गावदेवी उंबारलीला सागाव टीमने. परंतु आज त्या पराभवाची परतफेड या ग्राउंडवर ते करतील का हे पाहायचं. या मॅचमध्ये धावा झाल्या 46-46. ओव्हर नंबर 5चा खेळ सुरू आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 आले आणि त्याच्यानंतर पूर्णपणे शांत ठेवले सागावच्या फलंदाजांना. त्याचं कारण आहे सेट बॅटर आउट झाले आणि त्यानंतर सातत्याने यॉर्करचा प्रयत्न केलाय टीम गावदेवी उंबारलीने. जास्तीत जास्त यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न प्रेम ज्युनियरने केला, प्रेम भोईरने केला आणि त्याचमुळे शांत क्रिकेट त्यानंतरच्या ओव्हर्समध्ये पाहायला मिळालं. वाईट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 47-47. आशुतोष डेथ ओव्हरमध्ये भैरवीचं षटक, शेवटचं षटक. आई बॉल सोडून दिलाय. अंपायरचा सिग्नल येतोय. अनदर वाईट. बॅक टू बॅक वाईट बॉल टाकलेत आता आशुतोषने. नियंत्रण ठेवावं लागेल या वाईट बॉलवर. धावा झाल्यात 48. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता परंतु जास्त बाहेर टाकलाय. बॅक टू बॅक वाईड बॉल आलेत. एक्स्ट्रा रन बरोबर धावा झालेल्या आहेत 48-48. 48ला 3. पुढचा बॉल आशुतोष रितेश साठी. बॅट चांगली फिरली आहे. डीप मध्ये गॅप मध्ये चाललाय. प्रयत्न चांगला होता परंतु शेवटच्या क्षणाला बॉल पडद्यावर जाऊन आदळलाय. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी 50. चांगला फटका रितेशच्या बॅट मधून चौकार येतो. या चौकाराच्या मदतीने 52 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 52. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या 17मध्ये. 60च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. बॉल हवेत आहे. हा जाईल बॉल ऑन साइडला. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर. 6 धावांसाठी रितेशच्या बॅट मधून आणखीन एक धमाका आणि या धमाक्याबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 58. चांगली बॅटिंग, चांगली फटकेबाजी. डेथ ओव्हर मध्ये रितेशच्या बॅट मधून हा उत्तुंग षटकार आलाय. टीमची धावसंख्या 58-58. बॅटचा स्विंग पहा, फ्लो पहा, नजर पहा, फॉलो थ्रू पहा. मारल्यानंतर अगदी उत्तुंग असा षटकार ठोकलाय रितेशने. टीमची धावसंख्या 58-58. आताही बॅट चांगली फिरली परंतु लाईनने धोका दिला फलंदाजाला. सरळ चाललाय बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल येईल. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी आशुतोषची. बीट केले. 4 बॉलचा खेळ संपला. 58 धावा स्कोर बोर्डवर. काल देखील 60 धावा केल्या होत्या टीम उंबारलीने, तरी देखील पराभूत झाला. आज बॅटिंग सागावची आली आहे या ग्राउंडवर. म्हणजेच काय, दिवस बदललाय, खेळपट्टी बदलली, मॅच बदलली, स्पर्धा बदलली, वेळ बदलली आहे. परत एक वेळा बीट केलं. अपील, स्पष्ट नकार अंपायर कडून. आणखीन एक डॉट. शेवटचा बॉल शिल्लक. चांगलीच बॅट फिरली. संपर्क नाहीये बॅट आणि बॉल मध्ये. हेच अंपायरने हेरलाने आणखीन एक डॉट बॉल घोषित केलाय. चांगले टेलिकास्ट अल्ट्रा स्लो मोशन मध्ये झूम करून दाखवत असताना वेगवेगळ्या अँगलने ओमचा MTC.
लास्ट बॉल पहिल्या सत्रातला धावा झाल्यात 58. शेवटचा बॉल परत मागे चाललाय. रनआउटची संधी आहे परंतु एक धाव मिळताना दिसेल. 59 धावांनी एक्झॅक्ट 60 धावांचं लक्ष गावदेवी उंबारली या टीमच्या समोर टीम सागावने सेट केलंय. 59 धावा झाल्या. 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग टीम गावदेवी उंबारलीला या दुसऱ्या इनिंग मध्ये करायचं. एक वेळा बॅटिंग कार्डवर नजर टाकूया. सूरजने 10 धावा, चिन्मयच्या धावा होत्या 14 या मॅच मध्ये. रोहितने 15 धावा केल्या 7 बॉलमध्ये. रितेशने 13 धावा केल्या 11 बॉलमध्ये. वेदांत 1 धावेवर नॉट आउट राहिला. 6 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात पहिल्या इनिंग मध्ये. बॉलिंग अनालिसिस जर आपण पाहिलं तर या मॅच नंबर 16 मध्ये प्रेम ज्युनियर 2 ओव्हर 21 रन 1 विकेट. सोमनाथ 1 षटक 15 धावा. प्रेम सिनियरच्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या. आशुतोषने शेवटचं षटक टाकलं, त्याने धावा खर्च केल्या 13. पहिलं सत्र इथे संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 59 आणि आता येणाऱ्या 30 बॉलमध्ये धावा करायच्या 60. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम गावदेवी उंबारलीला म्हणजेच काय तर 12ची सरासरी रिक्वायर रन रेट पार करावा लागेल सामना जिंकत असताना जिंकण्यासाठी. आणि हे समीकरण नक्कीच चांगलं सेट झालंय आणि सागाव संघ मैदानामध्ये उतरेल. दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा या कहाणी मध्ये अनेक समालोचन कक्षामध्ये होईल परिवर्तन. या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज डोंबिवलीचा प्रसाद परब यांचा. धन्यवाद. पहिल्या इनिंगमध्ये बघितलं की खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली. इव्हन खूप चांगल्या रन रेट बॅटिंग केली. 11.8 गतीने बॅटिंग करत असताना धावसंख्या रचली ती 59. सागाव संघाने जो हल्लीच एका मोठ्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरला. आय थिंक SSCC ट्रॉफीमध्ये अप्रतिम खेळ पाहायला मिळाला आणि तो कॉन्फिडन्स त्यांना मग बाकीच्या स्पर्धेमध्ये निश्चित घेऊन येत असतो. आणि तेच आपण चित्र बघितलं. चांगली फलंदाजी करत असताना 59 धावा कुठल्या 60 धावांचं लक्ष येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. म्हणजेच आपण बघतो की 5 षटकामध्ये या 60 धावा करायच्या आहेत त्यांना सामना जिंकण्यासाठी. आणि रिक्वायरमेंट मात्र असेल तो म्हणजेच 12चा. उंबारली विरुद्ध सागाव अशी लढत तुम्ही बघत आहात. जसं मगाशी उल्लेख केला की लगेचच तो विजेता संघांमध्ये लगेचच सामना होईल. म्हणजे सेकंड राऊंडची पहिली मॅच लगेच खेळवली जाईल ती दिवा आणि या सामन्यातला विजेता संघ. आणि त्यानंतर एक फक्त जो गॅप आहे म्हणजे तिसरा सामना जो आहे ना तो तिसरा सामना आपण शेड्यूल केला आहे सगळ्यात शेवटी. पण त्यानंतर जे सामने ते कंटिन्यू असणार आहेत. उत्तरशी विरुद्ध निळजे, माणेर विरुद्ध बाळेगाव, दहिसर विरुद्ध माचारडी आणि त्यानंतर मोठी देसाई विरुद्ध वाकळण अशी लढत असणार आहे. याची नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आहे. ही सूचना आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेली आहे. उंबरलीचे देवेश पाटील यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आई गावदेवी चषक 2024-25 मध्ये. मनपूर्वक स्वागत. उंबरली संघाचे सलामीचे फलंदाज ग्राउंडवर पोहोचत आहेत डावाची सुरुवात करण्यासाठी. भावेश पाटील आणि राजकुमार पाटील. खूप खूप धन्यवाद विजय. चला मॅच स्टार्ट करायची आहे.
वेळ घेऊ नका. घड्याळामध्ये 11:20 आणि दुसऱ्या मॅचची सेकंड इनिंग आता सुरू होते. एकूण शेड्यूल आहे ती म्हणजे 12 टीममध्ये एकूण 9 मॅचेसचं सेकंड राऊंडचे मॅचेस जरी 4 ओव्हरचे असतील पण त्या वेळेवर समाप्त होणं तेवढंच गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला भावेश असेल, नॉन स्ट्राईक एंडला राजकुमार आहे. आघाडीची जोडी बिनीची जोडी ती म्हणजेच या उंबारली संघाची गावदी क्रिकेटला उंबारली. पहिला चेंडू 65 क्रमांक पहिलं. ओ वॉटर डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग. गुडलेनचा काय वापर केलाय चेंडूवर, चांगला राईज होतोय. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. एक्सलंट टायमिंग, हलकीशी बोटं फिरवली होती, लेग कट करायचा प्रयत्न होता आणि टप्पापर्यंत चेंडू सर आपण बघतो यष्टीच्या मागे रामच्या हातामध्ये. गोलंदाज तो वेदांत. पॉवर प्लेचं पहिलं षटक वेदांत घेऊन आलाय. समोर राजकुमार, छोटेखानी राजकुमार नाही तर भावेश. जाऊ दिलं लेफ्ट केल्या चेंडूला, जाऊ दिलाय. पंचांचा इशारा येतो. वाईट बॉल. रिटर्न क्रिजच्या बाहेरून सुद्धा चेंडूवर बघतो की निघून जातोय. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. हो, स्पिंगर रोल केले होते. लेग कटर बघायला मिळाला जो भरपूर बाहेर आहे. लिमिट लाईनच्या सुद्धा बाहेर आहे चेंडू. वाईट बॉल. वेदांत फटकावण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. इम्प्रुव्हाइज करायचा प्रयत्न होता, फटका बनवण्याचा प्रयत्न होता, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न होता. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. आणि अप्रतिम डिलिव्हरी. काय लेनचा वापर करतोय वेदांत याच्या गोलंदाजीमध्ये. चेंडू राईस सुद्धा होतोय. हो, फटका बनवलाय. आता मात्र मॅन्युफॅक्चर केलाय, पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मधून. चेंडू सीमारेषे बाहेरच जाईल आणि बघायचंय पंच यावर काय निर्णय घेत आहेत. पंचांचा इशारा, या चेंडूवर चौकार. अशीच पडली ती, हवेने पडली. मी ॲक्शन रिप्ले मी बघू शकतो, पुन्हा एकदा बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. जेव्हा स्टान्स घेतल्यानंतर ती बेल्स ऑटोमॅटिकली खाली पडली आहे तिथे. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये हा क्रॉस अँगल तुम्ही बघताय. बघा, शफल झाला त्याच्या आधीच बेल्स ऑफ झाली होती, खाली पडली होती. ओके, पंचाने डेड बॉल कॉल केला, जसं आपण उल्लेख केला की चेंडू बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. बघा, भावेश जरा शफल झाला ना, त्याच्या मागे तुम्ही बघू शकता बेल्स तिथे लगेच पडली खाली. आणि हा पंचांचा निर्णय आहे की चेंडू डिलिव्हर होण्याच्या आधी बेल्स पडली, त्यामुळे पंचांनी डेड बॉल कॉल केला आहे. हा कमिटीचा नाही, हा पंचांचा निर्णय. कारण पंचांनी यामध्ये यामध्ये कुठल्या आर्ग्युमेंट नको आहे प्लीज, कारण आपण डिस्कशन केलं आहे. हा कुठल्याही प्रकारचं प्रेशर येऊन पंचांनी डिसिजन दिलेलं नाही आहे. चेंडू हा खेळण्याच्या आधी किंवा डिलिव्हर होण्याच्या आधीच बेल्स खाली पडली होती, त्यामुळे हा निर्णय जो आहे हा पंचांचा निर्णय आहे की चेंडू डेड बॉल कॉल केला आहे. दोन्ही ग्रामीण संघ आहेत. आपण बघतोय उंबाली विरुद्ध सागाव, आणि मागील कित्येक वर्ष या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या अंतर्गत ते खेळतात, त्यामुळे निश्चितच डिसिप्लिन हे खूप चांगलं बघायला मिळतं या सर्व खेळाडूंकडून. अध्यक्ष विनोददादा पाटील, उपाध्यक्ष आदेश कमलाकर भगत आणि त्यांचा संघ आपण बघितलं की एका मोठ्या संघाला मात्र
पराभूत करत असताना पुढच्या फेरीने प्रवेश केलाय तो दिवा संघाने. सो ऑल इज ओके. आपण पुन्हा एकदा स्टार्ट करूया. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय कारण वारा प्रचंड आहे ग्राउंडवर आपण बघतोय. हो 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 अजून एक चांगला चेंडू. विकेट किपरकडनं चूक, रामगणा चूक. रनआउटची संधी आणि इथे सुद्धा आपण बघतोय संधी हुकली आहे. संधी होती रनआउटची सुद्धा हुकली आहे. खूप चांगला लेग कटर बघायला मिळाला. इव्हन फलंदाज इथे मात्र बघितलं की त्या ठिकाणी थोडासा मात्र जज करू शकला हा चेंडू. बॅट्समन बीट, विकेट किपर बीट, 22ची एक धाव आणि स्ट्रायकिंग एंडला संधी होती रनआउटची. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडू बघा कुठे निघून गेला. बघा फलंदाज खूप दूर खूप लांब होता. राजकुमार ऑन स्ट्राईक. शॉर्ट पिच चेंडू, मिस टाइम फटका. अवधूत पर्यंत पोहोचणार का? आणि अवधूतच्या बाजूने तो आपण होतं की चेंडू थोडासा मागे जातोय. अवधूत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावांपर्यंत सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होतील. व्हेरी गुड रनिंग. अवधूत सुभाष म्हात्रे तुम्ही बघतायत फिल्डिंगमध्ये. मग अशी सुभाष म्हात्रे यांनी आवर्जून फोन केला, शुभेच्छा दिल्या त्या संघाला, या स्पर्धेला. लिजेंडरी खेळाडू. धावसंख्या दाफलकर 4. राजकुमारने स्वतःचं खातं उघडले 2 धावेने. वेदांत अचूक टप्प्यावर गोलंदाजी सुरू आहे सागाव संघाची. समोर एक्झिक्यूट केलाय ओव्हर पिच डिलिव्हरी ओव्हर द बॅलर साइड आणि काय फटका, सुरेख फटका, सीमारेषे बाहेर, षटकार. धावसंख्या दाफलकर 10. रन रेट जर आपण बघितलं तर प्रति षटकामागे 12 धावा करायच्या आहेत. धावसंख्या दाफलकर 10 आपण बघतोय. चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, इनसाइड एज आहे. रामकडनं पुन्हा चूक झाली आहे. फलंदाला स्ट्राईक मिळते. या चुका तुम्हाला दुरुस्त कराव्या लागतील. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला दुरुस्त कराव्या लागतील. इव्हन वेदांनी ज्याप्रमाणे गोलंदाजी केली सचमुच काबिल तारीफ असं मी म्हणेन. अप्रतिम तो लेग कटर टाकतो. सुरुवातीला त्याने भावेशला पूर्ण संभ्रमात टाकलं होतं. भावेश 3 चेंडू त्याच्यासमोर खेळला पण एकही धाव अंकित करू शकला नाही. पण राजकुमारने एक षटकार मारला त्यामुळे त्याच्याकडून वैयक्तिक धावसंख्या बघतोय राजकुमारची 9 धावा 3 चेंडूमध्ये. संघाई धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस 11 धावा. रिकॉर्ड रन रेट होतं म्हणजे आपण बघतोय म्हणजेच 12चा पण तो थोडासा खाली घसरला आपण बघतोय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 11. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 49 धावांची गरज आहे. आपण पाहत आहोत आई गावदेवी चषक 2024-25. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर यांच्या वतीने आयोजित संलग्न ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि स्पर्धा आपण बघतोय. एकूण 6 दिवसीय 29 डिसेंबर जसा आपण उल्लेख करतोय की आई गावदेवी चषक 2024 आणि 2025 म्हणजे काय तर डिसेंबर एंडिंगला टुर्नामेंट सुरू होते आणि जानेवारीच्या स्टार्टिंगला टुर्नामेंट संपते. म्हणजे 29 डिसेंबर ते 3 जानेवारी असा कालावधी, एकूण 6 दिवसाचा कालावधी तुम्हाला स्पर्धेचा बघायला मिळतोय. रोख रुपये पारितोषिक प्रथम क्रमांक 1 लाख आकर्षक भव्यदिव्य आई गावदेवी चषक. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं रोख रुपये 50,000 रुपये आकर्षक भव्यदिव्य आई गावदेवी चषक. तिसरा आणि चौथा क्रमांक रोख रुपये 25,000 रुपये हे दोघांसाठी समानच आहेत. आणि आपण बघतो की भव्य दिव्य आई गावदेवी चषक. मालिकावीरसाठी आपण बघतो की स्पोर्ट्स बायसिकल आहे. चला मॅच सुरू करा. टाइम इम्पॉर्टंट आहे प्रत्येक इनिंगमध्ये. या संघाचा अत्यंत अनुभवी गोलंदाज बॉलिंग मार्कवर मिलिंद मदन म्हात्रे. षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेमध्ये. चेंडू समोर एक्झिक्यूट केला. स्क्रीन समोर फटका आपण बघतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जो लॉंग ऑफवरून येतोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण करतोय भावेश आणि त्याचबरोबर राजकुमार. या 2 धावांची वाढ धावसंख्येत भर. धावसंख्या बोलली ती 13वर. लॉंग ऑफ ठेवण्यात आलाय. सचिन म्हात्रेच्या अनुपस्थितीमध्ये आज सागाव संघ आपण बघतोय परफॉर्म करतोय. चिन्मयने खूप चांगलं सध्या खूप चांगल्या टचमध्ये आहे चिन्मय. त्यामुळे तो एक भरोशाचा फलंदाज आहे या संघाचा. आणि इव्हन SSC ट्रॉफीमध्ये सुद्धा चांगली दणकट बॅटिंग केली होती. चेंडू शिल्लक आहे ते 23. करायचे ते अजूनही 47. उंबारली गावदेवी क्रिकेटला उंबारली संघाला मिलिंद पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. षटकातील पुढचा चेंडू घेऊन जो उजव्या त्याने ओव्हर द विकेट अटॅक करतोय. समोर आहे राजकुमार. ओ फुल्ल लेंथ आहे. फसवा चेंडू. फलंदाज जसं काय आपण बघतोय की मिलिंदने आधीच रीड केलं. बघू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये. क्या बात आहे. फुल्ल लेंथचा चेंडू स्वाईप करायचा प्रयत्न. टायमिंग जमणार नाही. चेंडू जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. एक्सलेंट बॉलिंग बाय मिलिंद म्हात्रे. खूप चांगली गोलंदाजी आपण बघतोय मिलिंदची पॉवर प्लेमध्ये खास करून. आणि राजकुमार सारख्या आघाडीच्या ताकदवर फलंदाज अक्षरशः जखडून ठेवल्या चेंडूवर.
पुन्हा फुलं लेन, हवेमध्ये चेंडू आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय रोहित त्या ठिकाणी, सूरज आहे त्या ठिकाणी, सूरज चूक करणार नाहीये आणि विकेट अँड फर्स्ट विकेट डाऊन. पहिला ब्रेक थ्रू मिळाय आपल्या संघाला मिलिंद म्हात्रेने. तर पहिला धक्का लागला मैदानावर. राजकुमार बॅक टू डगआउट. पुन्हा स्लोअर वन चेंडू. जी खासियत आहे आपण बघतो की मिलिंद म्हात्रे हा नेहमीच खूप चांगला लेकटर टाकण्यामध्ये पट्टा देते. बघू शकता ॲक्शनमध्ये तसा चेंडू टाकला होता मिलिंदचा हा चेंडू. त्यामध्ये फिंगर रोल केले आणि त्या फिंगर रोलमुळे आपण बघतो की विकेट मिळाली आहे. सूरज इथे कुठलीच चूक न करता एक सुरेख झेल फिनिश करतो आपल्या हातामध्ये. आणि उंबारली गावदी क्रिकेटला उंबारली संघाला पहिला धक्का पहिला झटका लागतोय तो राजकुमारच्या स्वरूपामध्ये. बॅटिंगसाठी पोहोचलाय नवीन फलंदाज. धावसंख्या 13, एक गडी बाद. नवीन फलंदाज अनुभवी खेळाडू प्रेम भोईर. पुढचा चेंडू. हो हो, क्या बात आहे, क्या बात आहे मिलिंद. विकेट काढल्यानंतर बघा कॉन्फिडन्स वाढलाय गोलंदाजाचा तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि अक्षरशः ठासून भरलेला चेंडू त्या कॉन्फिडन्समधून हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. क्या बात आहे. लाजवाब फलंदाजी, लाजवाब गोलंदाजी आपण बघतोय. पण जखडून ठेवलं. आमचे संस्कार तुम्ही होत्या, संस्कार म्हणजे आमचे कॅमेरामॅन आहेत आज टेलिकास्ट करतायत लाईव्ह कॅमेऱ्याच्या माध्यमातून. बरोबर विकेट किपरच्या मागे उभा वरती आहे तो. हो, अजून एक चांगला चेंडू. पण संस्काराची खासियत काय आहे, संस्कारचं वय फक्त 14 वर्ष आहे. आणि बघा हातामध्ये कॅमेरा घेऊन सुंदर टेलिकास्ट त्याच्या माध्यमातून सुरू आहे. आणि एक अनुभवाची गोष्ट म्हणजे काय, स्वर्गीय रतनबुवा क्रिकेट स्पर्धेत सुद्धा आपण बघितलं की त्याला बिहाइंड द कॅमेरा तो होता. आणि आता सुद्धा आपण बघतो की त्याच्या माध्यमातून खूप चांगला टेलिकास्ट सुरू आहे. संस्कार, गुड जॉब. 13 लॉस ऑफ 1. मिलिंद व्हेरी मच कॉन्फिडंट विथ द बॉल. अजून एक चांगला चेंडू. क्या बात आहे. प्रेम भोईर सारख्या आघाडीच्या आक्रमक फलंदाजाला जखडून ठेवणारी गोलंदाजी मिलिंद म्हात्रेची. 3च्या 3 चेंडू जागेवर अक्षरशः उभं करून ठेवलं. अजिबात संधी नाही, अजिबात चान्स देत नाहीये मोठा फटका मारण्याची, हात खोलण्याची. आणि क्या बात आहे, काय लाजवाब गोलंदाजी. इव्हन पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 11 होती आणि षटकात अत्यंत कंजूस गोलंदाजी. विकेट मिळवून दिली आणि अवघ्या 2 धावा षटकात त्याने खर्च केला. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय मिलिंद मदन म्हात्रे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 47ची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ती गावदी क्रिकेटला उंबारली संघाला. चला मॅच सुरू करा. पंच तेच सांगते तुम्हाला की टाईम स्टार्ट झालेला आहे आणि 20 मिनिट्समध्ये तुम्हाला 4 षटकं ॲट एनी हाऊ लवकरात लवकर कंप्लीट करायची आहेत. ची गरज. रिक्वायर्ड रेटेड 15.67. आणि बघायचं फिरकीपटू बॉलिंग मार्कवर अवधूत येते. अवधूत सुभाष म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी. खूप चांगला परफॉर्मन्स या अगोदर सुद्धा आपण बघितला अवधूतकडून. आणि एक चांगली ध्येय यष्टी आपण बघतोय. उंचपुरा आहे, चांगल्या तब्येतीने आपण बघतोय की शरीर बांधा बॉटम हँड खूप चांगले आहेत गोलंदाजीमध्ये. आणि पहिले षटक घेऊन आलाय तो अवधूत म्हात्रे. समोर भावेश. पहिला चेंडू. हो, लेग ब्रेक होता. रिव्हर्सचा अटेम्प्ट. बॅट्समनचा फुटर बघा कुठे आहे, तो कुठे पोझिशनमध्ये उभा आहे. आणि लेग ब्रेक. मॅग्निफिसंट बॉलिंग. पहिला चेंडू सरप्राईज करणार बघा. फूटभर चेंडू वळवलाय. सुभाष म्हात्रे जे लिजेंडरी खेळाडू त्रिशूल सारख्या मोठमोठ्या संघामध्ये आपलं स्थान त्यांनी पक्क केलं होतं. आणि त्यांचे हे चिरंजीव आहेत अवधूत सुभाष म्हात्रे. त्यांचा सुद्धा वारसा जपलाय. आपल्या काळातले सुद्धा लेग स्पिनर आपण बघतो त्यांचाच मुलगा आता मात्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना आपली छाप सोडत आहे आपल्या ग्रामीण संघाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल निर्धाव टाकलाय. चेंडू आपण बघतो डॉट टाकलाय. चेंडू हवेमध्ये झेल उडाला होता त्या ठिकाणी. राम पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर.
दोन खेळाडू चेंडू चेस करते. ते चेंडू कव्हरेपर्यंत वेळ घेतलाय आणि मिलिंद चेंडू पर्यंत पोहोचूच शकला नाहीये. चेंडूने रेस जिंकली आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. सागाव संघाचे अत्यंत लिजेंडरी खेळाडू चेंडूच्या मागे पळत होते, पण चेंडू त्याला हुलकावणी दिली. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर आणि 4 धावा बघायला मिळाला. मिस टाईम फटका होता, पण हा सुद्धा चेंडू जवळजवळ फूटभर वळवला होता अवधूतने. 16 चेंडू 43ची गरज आहे. बॉलिंग मार्गवर पुन्हा अवधूत. समोर आहे तो भावेश. धावसंख्या 17, एक गडी बाद. हो, हा चेंडू टॉस केला होता. मागे मिलिंद उभा आहे. संधी रनआउटची, पण चेंडूची फेक बघा कुठे होते. इथे होत आहे काय. अवधूत तयार होता की त्याच्याकडे चेंडू येईल की काय, पण तसं काय झालं नाही तिथे. आता संधी आहे दोन्ही एंडला. भावेश प्रयत्न मला असं वाटतं करतोय की अजूनही धाव घेण्याचा, पण बाईचा इशारा पंचांचा येतोय. आपण बघतो की चेंडू बॅटचं काहीच कॉन्टॅक्ट नाही. चेंडू निघून गेला. एवढा मोठा लेग ब्रेक होऊन तो म्हणजेच हातामध्ये येतो, म्हणजेच मिलिंदच्या. पण तिथे आपण बघितलं की त्या ठिकाणी बॅकअप नव्हतं. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला गेला. अवधूत जागेवर हल्ला सुद्धा नाही. आणि बघतो की 2 धावा तिथे मात्र मिळत आहेत त्या डॉट बॉलवर. जवळ आपण बघतो की डॉटच होता चेंडू, पण 22च्या 2 धावा इथे ॲड करूया स्कोर कार्डवर. धावसंख्या 19. फुल टॉस आहे. पुन्हा मिस टाइम. क्षेत्राच्या खूप दूरवर उभा आहे. पंचाच्या मागे चेंडू पडतोय. तोपर्यंत पुन्हा 2 धावा करण्याचा प्रयत्न असेल, पण नकार दिलाय फलंदाज स्ट्रायकिंग एंडला प्रेम भोईरने. तोपर्यंत आपण बघतो की षटक अत्यंत इकॉनॉमिकल होत चालले, कारण 4 चेंडू फेकले. आतापर्यंत धावा खर्च केले त्या 5, म्हणजे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. एक अप्रतिम फिरकीपटू बॉलिंग मार्कवर अवधूत म्हात्रे. 14 चेंडू आणि 40ची गरज आहे. 14 चेंडू 40 धावा गावदे क्रिकेटला उभारली संघाला. अवधूत हात कोरडे करतोय, ग्रीप बनवतोय चेंडूच्या भोवती. हा चेंडू वेगवान टाकलाय. हेलिकॉप्टर उडवलाय. काय शॉट आहे बघूया. ऍक्शन लिव्ह बघायला एक्झॅक्टली काय बघायला मिळत आहे. हेलिकॉप्टर तर आहे, पण नो लुक आहे का हे सुद्धा बघूया. कारण बॅट्समनने मला असं वाटतं डोळे अक्षरशः चेंडूपासून थोडेसे दूर नेले होते. हो, क्या बात आहे. सेमी नो लुक असं म्हणेन मी संकेत, कारण जेव्हा फटका मला त्याचे डोकं खाली होतं, डोळे सुद्धा खाली होते, पण फटक्यामध्ये कॉन्फिडन्स जबरदस्त होता. षटकार वसूल केलाय अवधूतच्या विरोधात आणि धावसंख्या झाली पण बघतो 30, म्हणजे 26 धावा. भावेशने आपलं प्रेमने खातं उघडले 6 धावेने 4थ्या चेंडूवर. स्लोअर 1 चेंडू, गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी क्षेत्राचे काय उपयोग बघत राहणार. जाईल षटकार. बॅक टू बॅक 6. दोन षटकारामुळे आपण बघतो की एक नवचैतन्य मिळालं आहे ते गावदी क्रिकेटला उंबारली संघाला, कारण धावा येत नव्हत्या. मिलिंदच्या गोलंदाजीतून बघितलं की तपशील मात्र पूर्णपणे फसला होता. 3 चेंडू मिलिंदने निर्धाव टाकले होते प्रेमसारख्या फलंदाजाला, पण इथे मात्र अवधूतने सुरुवात चांगली केली, पण प्रेम समोर खेळताना थोडासा दबावाखाली दिसला. 2 षटकार त्याच्या आगेस आपण बघितलं आले आणि एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होते. सध्याचा रन रेट 10.67 आहे. धावसंख्या 32 धावा आणि आता चेंडू शिल्लक आहे ते 12, अजूनही करायचे ते 28. रिक्वायर्ड रन रेट प्रति षटकामागे 14 धावा. सागावचे सतीश भोईर आपण आला असेल तरी व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सागावचे सतीश भोईर यांना विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सेकंड राऊंडची पहिली मॅच लगेचच खेळवली जाईल. विजेत्या संघांमध्ये काही ॲडजस्टमेंट आहे आणि जसं मगाशी नितीनने उल्लेख केला की तिसरी मॅच जी होती ना ती मात्र सगळ्यात शेवटी असणार आहे. 6वी मॅच असणार आहे, मोठी देसे वर्सेस वाकण बी. पण त्यानंतरचे जे मॅचेस आहेत उत्तर शिव विरुद्ध निळजे, माणेर वर्सेस बाळेगाव, दहिसर वर्सेस म्हातारडी, हे ॲज पर शेड्यूल मात्र सुरू केले जातील यानंतरच्या सामन्यांमध्ये. 32 लॉस्ट ऑफ 1 आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. ड्रिंक ब्रेक सुरू आहे ग्राउंडवर. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28ची अजूनही गरज आहे. आपण पाहतो आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25. जसं मगाशी उल्लेख केला तुम्ही बघू शकता हा षटकार. क्या बात आहे. डोकं पूर्णपणे खाली होतं, बॅटवर जबरदस्त नजर होती, इवन फ्लो खूप चांगला होता आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलं थेट लॉंग ऑन बाउंड्रीच्या कॉमेंटेशन बॉक्सच्या बरोबर वरून आणि षटकार बघायला मिळाला. चला मॅच सुरू करा लगेच.
ड्रिंक ब्रेक लवकर कंप्लीट करायचा आहे, मॅच सुरू करायची आहे. 28 धावांची अजूनही गरज आहे. बॉलिंग मार्कवर बघायचं आहे तर गोलंदाजी मार्कवर कुठला गोलंदाज येतोय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 28ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होते हरेश. चौथ्या षटकात चौथा फ्रेश गोलंदाज वापरलाय. पहिल्या षटकात बघितलं गोलंदाज वेदांचं धावा खर्च केले ते 11, त्यामुळे सुद्धा सरप्राईज केलं होतं. चांगले लेग कटर तो टाकतो. मिलिंदने मात्र अत्यंत अनुभवाचा फायदा दाखवत असताना आपल्या संघासाठी अवघ्या 2 धावा खर्च करून पॉवर प्लेमध्ये 1 विकेट काढली. त्यानंतर अवधूत थोडासा मागणा ठरला. शेवटच्या 2 चेंडूवर 2 मोठे षटकार आले आणि त्याने खर्च केले त्या 19 धावा. आता बघायचं हरेश डिफेंड करायचे 12 चेंडूमध्ये त्या 28 धावा. समोर भावेश सलामीचा फलंदाज. फटका बनवला, इम्प्रोवाइज केलाय, चांगला फटका टाकला टायमिंग त्या ठिकाणी, पण तिथे चेंडू अडवू शकत नाहीये. चिन्मय त्या ठिकाणी होता. चेंडू सीमारेच्या बाहेर जाईल. 1 टप्पा घेऊन चौकार. मला लाईव्ह टेलिकास्ट ज्याने उपलब्ध केले ते साईनाथ भोईर साहेबांचे ते आगमन होते. त्यांच्या समेत आपण पाहतोय संजय भोईर साहेबांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आदर्श आपण पाहतो आई गावदेवी चषक 2000 केसरची स्पर्धा तुम्ही पाहता आणि सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. सुस्वागतम साईनाथ भोईर साहेब, मनपूर्वक स्वागत आहे. आणि नेहमीच अशा स्पर्धेला त्यांचं खूप मोठा हातभार लाभतो, खूप मोठे आशीर्वाद लाभतात या स्पर्धेसाठी साईनाथ भोईर यांचे. तर 11 चेंडूचा खेळ शिल्लक राहिले. 24 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू जातो तो डीपमध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत बघितलं की चिन्मयच्या आवाक्याच्या रडारच्या बाहेर चेंडू होता आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगमधून सीमारेच्या बाहेर निघून गेला. चला मॅच बॉल आलेला आय थिंक, घ्या तो. 24 धावांची अजूनही आवश्यकता. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक आपण बघतोय सुरू आहे ते म्हणजे 4थं षटक. बघायचं आहे गोलंदाजीमध्ये आपण जर बघितलं तर वेदांत इम्प्रेस केलं, मिलिंदने इम्प्रेस केलं, अवधूत सुद्धा इम्प्रेस केलं. पण नंतर ते काही चेंडू आपण बघितलं की त्यांचा समाचार सुद्धा घेण्यात आला होता. पण मिलिंदचा प्रतिम षटक बघायला मिळालं. पुढचा चेंडू हरेश पटकावण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, स्ट्राईक रोटेट करणार प्रेमकडे. आणि बघायचं या मुवमेंटला पंचांचा इशारा येतोय म्हणजेच लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. स्कोर मोजन 37 इन द 4th ओव्हर. 37 धावा धावफलकावर एकाकडेच्या मोबाईलमध्ये. षटक क्रमांक 4 सुरू आहे. रिक्वायर्ड 100 13.80. यशच्या मागे उभा आहे तो म्हणजेच अवधूत. थर्ड मॅनला फ्लाइंग स्टीमध्ये उभा केला म्हणजेच मिलिंदला. स्ट्राईकला प्रेम आलाय त्यामुळे फील्डमध्ये भरपूर काही चेंजेस बघायला मिळतात. मिड विकेटला चिन्मयला ठेवलाय. एक लॉंग ऑन आहे, स्क्वेअर लेग आहे प्रेम भोईरसाठी. हरेश पुढचा चेंडू घेऊन. हो हो हो, व्हॉट अ शॉट. दिस इज द हॉट शॉट ऑफ द मॅच. काय टायमिंग होतं, काय फटका, काय कनेक्शन आणि काय झोन सुद्धा निवडलाय. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, खूप लांब लचक षटकार. आपण बघतोय तर प्रेमच्या बॅटमधून धावसंख्या बोलली 43 वर 17ची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहे ते 9. हरेशचा चांगला समाचार घेतलाय. इव्हन काही षटकां बघितली ती वेदाने पहिल्या काही चेंडूमध्ये इम्प्रेस केलं, चांगली गोलंदाजी केली, नंतर धावा खर्च केल्या. मिलिंदने मात्र अत्यंत इकॉनॉमिक गोलंदाजी केली. पॉवर प्लेमध्ये अवघ्या 2 धावा. अवधूतने सुरुवात चांगली केली. पहिले 4 चेंडूत फक्त 7च धावा होत्या, एक चौकार आला होता. पण नंतरच्या 2 चेंडू आले ते 2 षटकार आणि एक मोठा षटक बघायला मिळालं. बघायचं आहे आता षटकात या कमबॅक करणार का हरेश, तो प्रेम समोर. चेंडू शिल्लक आहे ते 9, करायचे ते अजूनही 17. फुल टॉस टाकलाय आणि त्याच्यावर रबर स्टॅम्प शॉट सीमारेषे बाहेर. मिड विकेटला क्लिअर करतोय षटकार. मध्ये 4 षटकार आलेत. बघायचे आता राजकुमारची ते बराबरी करतील का. ग्रामीण चषक मध्ये 5 बॉल 5 षटकार आपण राजकुमार पाटीलचे पाहिले ते उंबारलीच्या. सुरेख बॅटिंग प्रेमची.
हो 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 हो, काय फटकेबाजी. असं वाटतं की हायलाइट सुरू आहे की काय. आणि चेंडून बघतो की खाली बघायलाच लागत नाहीये. सर्व चेंडू हवेमध्ये आणि 5 चेंडूत 5 षटकारांचा विक्रम पूर्ण केला या सामन्यामध्ये. तो फलंदाज आहे प्रेम. आहे 5 चेंडूत 5 षटकार तर मारलेत सलग. म्हणजे सलग असं म्हणणार मागच्या षटकातले 2 चेंडू आणि षटकातल्या 4 चेंडूत 4 षटकार आपण बघितलेत स्ट्राईक एंडला आल्यानंतर. आता फक्त 5 धाब्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 7. फिनिशिंग टच या षटकात मिळणार का बघूया गावदी क्रिकेटला उंबारली संघाला. शेवटचा बॉल. हो फुलटॉस आहे. ऑन ड्राईव्ह केला. तिथे क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. चेंडू कव्हर केलाय. फेक होते स्ट्रायकिंगला. संधी रनआउटची. आणि बघूया त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलेला आहे. कन्फर्म करूया आपण आता. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. कारण जसं आपण बघितलं की अवधूत यष्टीच्या मागे होता ग्लोव्ज घालून आणि त्या मुवमेंटला चेंडू कव्हर केला. यष्टीवर फेक केला. तर बघा त्या मुवमेंटला एक्झॅक्टली जेव्हा यष्ट्या वाकवल्या हातामध्ये चेंडू होता की नाही होता, की फलंदाज करीच्या आतमध्ये पोहोचला की नाही पोहोचला, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता घेऊन येतील निरंजन सावंत तिसरे पंच. कारण ही जर विकेट आली तर निश्चित म्हणेन की मात्र चांगलं कमबॅक असं म्हणायला लागेल म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या सागाव संघाचं. इट्स आउट. इट्स आउट. बघूया ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर. बघू शकता फलंदाज मागेच राहिला. बॅट हवेतच होती. इवन त्याने ती ग्राउंडिंग केलीच नाही. बघा क्लोज विजन ओमसाई MTCच्या माध्यमातून क्लोज विजन तुम्ही बघताय. झूम करून दाखवत असताना एखादा चेंडू होता. येस बेल्स ऑफ झाल्या आणि फलंदाज किंचित आपण बघतोय 2 ते 3 इंच मागे राहिला. तो म्हणजेच प्रेम. शिल्लक आहेत आणि 4ची गरज आहे. विकेट न गमावता 3 जरी धावा करतोय उंबाली संघ तरी सामना जिंकू शकतात. आपण जर कंपॅरिझन केलं तर 3 विकेट सागाव संघाने गमावल्या. आतापर्यंत उंबाली संघाने 2 विकेट्स गमावलेल्या आहेत. त्यामुळे विकेटच्या आधारावर सामना जिंकू शकता तुम्ही. भावेश स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा वेदांत. फलंदाज आले तो केवल. नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला भावेश. हो क्या बात आहे, क्या बात आहे. कन्फर्म करतायत पोझिशन. फलंदाज कुठे जाऊ शकतो. केवळ सुद्धा चेहऱ्यावर हास्य आपण बघतोय आणि केवलला आता मात्र वॉर्न केलं पंचांनी. बघूया ऍक्शन रिप्ले. हा चेंडू आता लाईव्ह मध्ये आहे. फटका बनवला. इम्प्रोवाइज केला. मॅच विनिंग शॉट. चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. चार ओव्हरची 5 बॉल 5 षटकार तुम्ही पाहिले आणि राजकुमारची आठवण झाली आम्हाला. प्रीमियर कॉलनीचं मैदान, ग्रामीण चषक, जितू शेलार, हरेश पाटील निजेश यांची जी स्पर्धा व्हायची त्या स्पर्धेत राजकुमार पाटीलने हा कारनामा केला होता. उंबारली संघाने 5 चेंडूमध्ये 5 षटकार. राजकुमारची आठवण लगेच झाली ज्यावेळी 5 षटकार. असं वाटलं प्रेम सावबाई मारतील मात्र मला तरी असं वाटलं की बॉटमला लागला चेंडू. शेवटचा बॉल. तर सामनावीर आहे. 1 षटक 6 धावा 1 विकेट आणि 9 चेंडूत 31 धावांची खेळी. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण बघत असताना सामनावीर पुरस्कार आपण देत आहोत. सामन्याचा पुरस्कार जाईल तो सिनियर प्रेम भोईरला. अभिनंदन. अभिनंदन. गावदी क्रिकेटला उंबारली संघ पहिल्या सामन्यात ते जिंकलेत पण तुम्हाला लगेचच खेळायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे नेक्स्ट मॅच ती 4 षटकांची असेल आणि सामनावीर ठरलाय म्हणजेच प्रेम भोईर. बघा भावाने भावाला शुभेच्छा दिल्यात. अभिनंदन केलंय. मेघनाथ ऑनलाईन ही स्पर्धा पाहतात. मेघनाथ भोईर आपलं स्वागत. एक चांगले
खेळाडू आहेत या टीमचे. आणि सचिन भोईर यांच्याकडे सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज घोषित केलेलं आहे प्रेमला. सचिन भोईर काही क्षणात इथे उपस्थित होत आहेत. त्यांच्याकडनं आम्ही कॅश प्राइज 1000 रुपये सुद्धा देणार आहोत प्रेमला. दिवा विरुद्ध उंबारली. प्रेम 2 मिनिटं थांबायचे. प्रेम काय सांगशील? ज्या प्रकारे सोमनाथ स्वतः सांगितलं की काल आमची मॅच झाली होती, 60 रन्स आम्ही केले होते आणि त्यांनी आम्हाला पराभूत केलं. हे सांगणं गरजेचं आहे. बऱ्याचशे समालोचक सुद्धा ज्यावेळी सांगतात की त्यांना कधी कधी असं वाईटही वाटतं की समालोचक सांगतात आम्हाला पराभूत केलं, मात्र तसं नाहीये. स्वतःहून सोमनाथने सांगितलं की सागाव संघाने आम्हाला पराभूत केलं होतं, मात्र आज त्याची परतफेड केली आहे आणि आय थिंक मला वाटतं मकर संक्रांतमध्ये पुन्हा ही मॅच होणार आहे. एकंदरीत तुझ्या बॅटिंग विषयी काय सांगशील? कारण संघ थोडासा अडचणी होता, भावेश सुद्धा थोडंसं संघर्ष करत होता या मॅचमध्ये आणि धावा 60 चेस करायच्या होत्या. सर्व तर टीमला माझीच गरज असते. त्यांच्या अशा माझ्यावरच असतात जास्ती. खूप मॅच झाल्या माझी बॅटिंग होत नाही आणि आज बॅटिंग झाली. शुभेच्छा असतील. लगेच आपण टॉस करणार आहोत. साईनाथ भोईर यांच्या शुभ असे टॉस होईल. सोमनाथ एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला सूरज चौथेत. मॅच मात्र 4 ओव्हरची असेल आणि यानंतर जी मॅच आहे उत्तर शिव आणि जयनमान निर्जे, हे लक्षात घ्या, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. टॉस इथे जिंकलेला आहे तो गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारलेले आणि सोमनाथ भोईरने सांगितलं आम्ही गोलंदाजी करू, त्यामुळे बॅटिंग करावी लागेल. दिवा संघाला सामना 4 षटकांचा असेल. प्रसाद सर या, कोणाला जाते सर आपण या, बाबूशा या, एक फोटो आपण घेऊया. संजय भोईर आपण या. हे चित्र तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हा साईनाथ भोईर येतात समालोचकांवरती खूप सारं प्रेम त्यांचं नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतं. चला सेकंड राऊंडची मॅच टॉस झालेला आहे आणि टॉस आपण पाहिलं तर गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान सोमनाथ भोईरने उंबारलीने टॉस जिंकले. आला असेल तर या, आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्याकडनं प्रेमला 1000 रुपयाचं कॅश प्राइज घोषित केलेले आम्ही ते लगेच देणार सुद्धा आहोत. आली गुगल पे सुद्धा आहे, त्यामुळे फास्ट सर्व्हिस तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जशी मॅच सुरू होईल श्याम भोईर आपण आला असेल तर आपण या. उंबारलीचे आमचे कैलास पाटील सामना पाहत असतील, रवी भोईर आणि संपूर्ण गावदेवी उंबारली 40+ यांच्या नेहमीच शुभेच्छा असतात या संघाच्या सोबत. आमचे विठ्ठल पाटील साहेब असतील, कार्य सम्राट माजी सरपंच उंबारलीचे बाबू भोईर, न विसरून कसं चालेल. बाबू भोईर या, आपलं हार्दिक स्वागत. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिल्या 4 षटकासाठी आपल्यासोबत जोडले जातील बाबूशा आणि दुसऱ्या इनिंग मध्ये कुणाल दाते सर. धन्यवाद. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो 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 हॅलो